पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. खारबाव टीमचे कॅप्टन अथवा प्रतिनिधी आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे. आणि तसेच दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आमच्या समवेत जोडले गेलेत, ज्यांचा फार मोठं मार्गदर्शन आणि नेतृत्व या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा टीमचा आधारस्तंभ विक्रांतजी इताडकर सामाजिक देखील शुभ उपस्थिती या दुपारच्या सत्रामध्ये. साहेबांचं देखील हार्दिक स्वागत. आता सामन्याच्या दिशेने आपण जाऊया. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅटर जितू चौधरी आणि त्याचा समवेत सुखदेव भामरे ही जोडी. आणि पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती अक्षय पाटील प्रमाणे ते तयार होतात. हा सामना 5 ओव्हरचा आहे. चला घाई करा, विनंती असेल आपण टायमर देखील सेट करूया. नेक्स्ट मॅच जी आहे टॉससाठी मी आताच इन्व्हाइट करून ठेवतो. पुढील सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. टीम वीर तानाजी दापोडे आणि त्यांचा अगेन्स्ट खेळणार आहे संघ विडा स्पोर्ट्स राहणार. दोन्ही टीम्सला विनंती असेल की आपण त्वरित रिपोर्टिंग करा. पहिले सत्र जसे समाप्त होईल टॉस केला जाईल. सामन्याला आपण सुरुवात करूया. आफ्टरनून सेशन. आणखी एक मोठी बॅटल असा दिवसामध्ये टीम खारबाव त्यांचा अगेन्स्ट टीम रांजनोली. पहिला बॉल, पहिलाच बॉल फुल लेंथ लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल हवेमध्ये लॉंग ऑन ला फिल्डर कॅच पकडली जाईल. पहिल्याच बॉलवरती ही पहिली सफलता सुखदेव भामरेला. डगआउटची दिशा इथे दाखवली अक्षय पाटीलने. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 भावेश ठाकरे क्रमांक 3 वरती येतात. आणखीन एक चांगला फलंदाज या टीमचा. पण सध्या सगळीला सुखदेवसारखे चांगले बॅटर अगदी पहिल्याच बॉलवरती बाद झालेत. ही गोष्ट नक्कीच टोचू शकते टीम रांजनोलीला. बिकॉज सुरुवात महत्त्वाची होती. स्टार्ट जर चांगला झाला असता तर एक चांगला टोटल उभं करण्याची नीव इथे रचली गेली असती. पण तसं झालं नाही आहे. त्याच पलीकडे बॉलिंगमध्ये चांगली सुरुवात आपल्या टीमला मिळवून देतात अक्षय पाटील. भावेश क्रमांक 3 वरती, जितू देखील नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभे आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट रांजनोली टीमसाठी या मॅचमध्ये आता काय असेल, या पहिल्या सत्रामध्ये काय असेल की आता इथे पार्टनरशिप बनवणं आवश्यक असेल. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. अक्षय बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी होती. पंच केला, इनफिल्डला क्लिअर केलं. बॉल दरम्यान जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनचा बाहेर. पहिला दमदार फटका या पहिल्या सत्रामधला बॅटर भावेश ठाकरेचा बाटमधनं हा चौकार. वाईड ऑफ स्टंप विथ दिली होती आणि त्या विथचा फायदा मी म्हणेन घेतला बॅटर भावेश ठाकरे आणि चौकार येतो. नेक्स्ट बॉल. आता स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. बघा विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट आहे की पहिले षटक सुरू आहे, एक विकेट देखील गेलेली आहे. आणि याआधी आपण पाहिलं की अगदी स्ट्रेट बॅटने प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक आपण भावेशचा पाहिला. आणि त्यानंतर स्विच हिटचा फटका खेळणं हे कितपत योग्य आहे, कारण आणखीन एखादी विकेट जर या चरणावरती गेली तर आणखीन प्रेशर वाढेल रांजनोलीचा बॅटिंग क्रमावरती. नेक्स्ट बॉल. आता स्टेप आउट झाले होते. अपील यस बॅट सिकडा कॅच पकडली जाईल प्रणयच्या माध्यमातून. सफलता मिळेल. आणखीन एक दुसरा धक्का भावेश ठाकरेच्या स्वरूपामध्ये लागला टीम रांजनोलीला. ओपनिंग करतात आणि आज स्वतःला मागे का ठेवलं हा प्रश्न आता निर्माण होतो. कारण एक ओपनर बॅटर कधी असा असावा जो एक एंड सांभाळून देखील ठेवेल आणि एका
परीने रन्स देखील बनवेल. बट सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर विकेट्स 2 गेलेत, 2 धक्के लागलेत. आता या इनिंगला सावरण्याची जिम्मेदारी, या इनिंगला पुढे नेण्याची जिम्मेदारी या जोडीच्या खांद्यांवरती आहे. प्रमोद म्हात्रे आणि जितू चौधरी जवळ सध्याच्या घडीला ज्याप्रमाणे आतापर्यंत बॉलिंग या पहिल्या षटकामध्ये झाली, खारबावच्या अगेन्स्ट रन्स बनवणं हे मी म्हणेन इतकंही सोपं जाणार नाही आहे. नेक्स्ट बॉल वाईट ऑफ ऑप्शन फुल लेंथ टाकला होता. लाईन चांगली आहे. दरम्यान डॉट बॉल इथे येतोय. बघा फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झाले, त्यामध्ये आपण पाहिलं फक्त 4 धाबा, 2 विकेट देखील काढले बॉलर अक्षय पाटीलनं. आणि ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती त्याप्रमाणे सुरुवात बॉलिंगमध्ये नक्कीच मिळाली असंच मी म्हणेन. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामधला. शेवटचा बॉल बॅकफूटवरती जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं आणि बॅटची कडा, आणखीन एक सफलता मिळेल. लास्ट जवाब बॉलिंग अक्षय पाटीलची, कारण तिसरा आणि आणखीन एक मोठा धक्का लागला टीम रांजनोलीला. सध्याच्या घडीला टॉप ऑर्डरची कमर तोडली अक्षय पाटीलने, कारण 3 धक्के या पहिल्या षटकामध्ये. 3 धक्के आणि रन्स जर आपण पाहिले तर फक्त आहेत 4. आज बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंजेस जे केले गेले ते मी म्हणेन उपयुक्त राहिले नाही आहेत, कारण 3 धक्के लागलेत आणि तिन्ही बॅटर्सला जर आपण पाहिलं, सुखदेव 0वरती, भावेशने 4 बनवला, प्रमोद म्हात्रे देखील 0वरती. न्यू बॅटर इन ॲट नंबर 5 केतन म्हात्रे आता मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाच्या अखेरीस 4 धावा धावफलकावरती, धक्के 3 लागलेत. केतन क्रमांक 5 वरती. पार्टनरशिप बनवणं आवश्यक आहे, बट ते होईल कधी हा प्रश्न आहे. मिड ऑनला फिल्डर आहेत उपस्थित. दरम्यान डॉट बॉलने या ओव्हरची सुरुवात बॉलर नितेश आपल्याला पाहायला मिळतात या ओव्हरमध्ये. बघा फर्स्ट ओव्हर 4 धावा फक्त आणि 3 धक्के लागलेत. एक फार कमकुवत सुरुवात रांजनोली टीमची. बट आता हा हुकचा फटका, बॉल हवेमध्ये आहे आणि गॅपमध्ये देखील फटका आणि बॉल डायरेक्टली गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार दरम्यान इथे येतो धावफलक. आता या 7 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 10 ऑन द बोर्ड, डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड. बघा सध्या असा घडीला 3 विकेट जरूर गेलेत, बट त्यानंतर सुद्धा मी हेच म्हणेन की जी स्वतःची अबिलिटी आहे, स्ट्रेंथ आहे, तिला बॅक करावा लागेल या दोन्ही बॅटर्सला. कारण विकेट गेलेत हरकत नाही आहे, बट अजून देखील खेळ भरपूर बाकी आहे. पुढचा बॉल आता स्टेप आउट झाला होता जितू. मिस्टामिंग हवेमध्ये आहे, बट जे फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला होते त्यांनी प्रयत्न केले नाही कॅचसाठी. असं वाटलं की झेल होऊ शकतो की काय, बट ते झालं नाही आहे. दरम्यान पूर्ण केली जाईल ही एक सिंगल. आता केतन म्हात्रे स्ट्रायकिंग एंडवरती असतील. आता बघा प्रमोद बाद झालेत, सुखदेव बाद झालेत आणि भावेश देखील बाद झालेत. आणि त्यानंतर या टीममध्ये रिस्पॉन्सिबिलिटी जर कोणावरती येते ॲज अ मेन प्लेअर, ॲज अ सिनियर प्लेअर, तर केतन म्हात्रे ते प्लेअर आहेत. आणि येत्या क्षणी लॉफ्ट केला प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट. मिस्टेक लॉंग ऑलला. आणि ही मिस्टेक आता किती महाग पडेल, कारण कॅच देखील ड्रॉप, बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
कॅच देखील ड्रॉप झाली, षटकार देखील इथे येतोय. ही गोष्ट फार टोचू शकते कारण केतन म्हात्रे नो डाऊट ही इज अ ग्रेट प्लेयर. गेले कित्येक वर्ष या खेळाडूला देखील आपण रांजणोली टीमसाठी सातत्याने अंडर प्रेशर चांगलं खेळ करताना पाहिलं आणि केतनची विकेट मिळू शकली असती. बट कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर आणखीन एक प्रहार केलाय. लास्ट बॉलवरती संधी होती पण यावेळेस संधी देखील मिळणार नाहीये. हा बॉल गेला थेट लॉंग ऑन पार. सलगचा दुसरा षटकार केतन म्हात्रेचा बॅटमधनं. बघा मागील चेंडूवरती कॅच ड्रॉप झाली. आता जखमेवरती मीठ सोलण्याचं कार्य केतन करतोय. 2 सलगचे आलेत आणि या ओव्हरमध्ये ऑल ओव्हर 3 आलेत म्हणजे 19 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आणि टीम रांजणोलीचा हा स्ट्रॉंग कमबॅक या मॅचमध्ये 23 धावा होलकावरती. आणि धर्मराजा चषकामध्ये आपण पाहिलं होतं याच बॅटरने अर्धशतक देखील बनवलं होतं आणि तोच केतन म्हात्रे सध्या सगळीला आपल्या टीमला एका चांगल्या टोटलच्या दिशेने घेऊन चालला. यावेळेस वाईड ऑफ ऑप्शन विथ दिली होती. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे आणि खेळ समाप्त अशा प्रकारे 2 ओव्हर अखेरीस 23 धावा धावफलकावरती धक्के लागले टीम. आणि इथे जर आपण पाहिलं तर येत्या 3 षटकांचा खेळ अजून देखील शिल्लक. 3 मोठे फटके आले या दुसऱ्या ओव्हरमध्ये. 3 षटकार आपण पाहिले. एक जितूचा बॅटमधनं आला आणि 2 मोठे फटके केतन म्हात्रे यांचा बॅटमधनं आले. यापुढील होणारा सामना टॉससाठी पुन्हा एकदा इन्व्हाइट करतो विलास स्पोर्ट्स राहणार आणि त्यांचा अगेन्स्ट खेळणार आहे संघ वीर तानाजी दापोडे. म्हणजे प्रितेश पाटील चिंटू देखील इन ॲक्शनमध्ये दिसतील आणि त्यांचा अगेन्स्ट विलास स्पोर्ट्स राहणार संघ खेळणार आहे. चिराग माली इंजर्ड होते, ते रिकवर झाले असतील ही अपेक्षा आपण ठेवूया. पहिलं सत्र जसं समाप्त होईल टॉससाठी पोहोचायचे दोन्ही टीम्स. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरमध्ये 23 धावा धक्के लागले. 3 अजून देखील 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आणि पहिल्या 2 षटकांसाठी जी वेळ खर्च झाली बिकॉज कारण 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये टाकायचे आणि वेळ 9 मिनिटं खर्च झाली म्हणजे अजून देखील 11 मिनिटं आहेत येत्या 2 षटकांसाठी. चला आता खेळायला सुरुवात करा. टायमर आता आम्ही रिस्टार्ट केला. अक्षय पाटील दरम्यान 3rd ओव्हरमध्ये तयार होतात. याआधी अक्षयने पकले षटक टाकलं होतं ज्याच्यामध्ये त्यानं फक्त खर्च केला होता 4 धावांनी 3 विकेट देखील काढले होते. ऑन साईडला फटका आणि गॅपमध्ये फटका. काऊ कॉर्नरला देखील फिल्डर होते, लॉंग ऑनला देखील फिल्डर होते पण दोन्ही फिल्डर्सला चान्स नाही आहे. चौकार. बघा कॅच जी ड्रॉप झाली त्या कॅच ड्रॉप नंतर आपण पाहतोय की बघा त्या तर 6 धावा त्यानंतर एक षटकार देखील आला होता. म्हणजे जो बॅटर 0वरती डगआउटमध्ये असायला हवा होता तो बॅटर सध्या सगळीला 12 धाव्यांवरती नॉट आऊट खेळतोय आणि आणखीन तासामध्ये किती ॲड होतील हा देखील प्रश्न आहे. लोवा फुल टॉस होता, बॅटचा टोलला लागला. आता लॉंगॉनला फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात. एक सिंगल रन प्रमाणे ते मिळेल कारण जोपर्यंत केतन मैदानात हातामध्ये आहेत ना तोपर्यंत मी म्हणेन फार टेन्शन मी म्हणेन त्या लॉंगॉनचा फिल्डरला असेल कारण जेव्हा एखाद्या चांगल्या बॅटरीशी आपण कॅच ड्रॉप करतो तो जोपर्यंत मैदानाच्या हातामध्ये असतो ना तोपर्यंत आपलं लक्ष पूर्णपणे विचलित होतं. आणि सध्या असा घडीला केतनची जी कॅच ड्रॉप झाली त्यानंतर 2 मोठे फटके देखील आपण पाकलेत. आता देखील समोरच्या दिशेनेच खेळायचं होतं बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल इथे येतोय. बोटं फिरवली होती अक्षयने. पडल्यानंतर चेंडू हा बाहेरच्या दिशेने वळण घेणारा देखील होता. डॉट बॉल इथे येतो. 3rd ओव्हर आणि वैयक्तिक हे दुसरं षटक अक्षयचं आहे. फर्स्ट ओव्हरमध्ये फक्त 4 दिल्या होत्या, 3 विकेट देखील अक्षयने काढली होतं. या ओव्हरमध्ये एक बाउंड्री त्याचा अगेन्स्ट आली. आता हा फटका फ्रंट फूटवरनं पुल केला समोरच्या दिशेने. आणखीन एक मोठा फटका केतनचा बॅटमधनं. केतन थांबणार नाही आहे. अनदर बिग वन, सिक्सर.
झालेले आहेत. म्हणजे अंतिम जी 2 षटकं आहेत त्यापैकी चौथं षटक टाकण्याकरिता 7 मिनिटं आहेत. चला विनंती असेल की त्वरित फिल्डिंग सेट करा टीम खारबाव आणि सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करा. येस लास्ट ऑफिशियल कॉल आहे वीर तानाजी दापोडे आणि विलासपूर राहणार आणि वीर तानाजी दापोडे दोघांनी संपर्क साधायचा आहे. विलासपूर राहणार संघ कॅप्टन आलेले आहेत वीर तानाजी दापोडे. चला विनंती असेल दोन्ही टीम वीर तानाजी दापोडे आणि त्यांचा अगेन्स्ट विलास स्पोर्ट्स राहणार अशी ही लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. पहिलं सत्र जसे समाप्त होईल टॉस केला जाईल. चला आता सुरुवात करा पुन्हा एकदा टीम खारबाव. अजून देखील 2 ओव्हर बाकी आहेत. 3 ओव्हरमध्ये 34 धावा 3 धक्के लागलेत. अजून देखील मैदानाच्या हातामध्ये केतन आहे त्याच्यासमोर जितू चौधरी आहे. बट रिकव्हरी फार चांगली गेली या दोन्ही बॅटर्सने कारण 3 धक्के फार लवकर लागले होते आणि त्यानंतर ही पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. आता पूल करण्याचा प्रयत्न होता. दिशा खराब अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनचा मदतीने धावफलक आता पुढे जातो आहे. 35 धावा फळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि केतन जर जितू इथनं खेळून गेला अंतिम 12 चेंडू मी म्हणेन या दोन्ही बॅटर्सपैकी एकही बॅटर जर मैदानाच्या आतमध्ये राखला तरीसुद्धा जास्तीत जास्त धावा बनवल्या जाऊ शकतात. बट इथे एक सिंगल पूर्ण केली जाईल. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक सिंगल रन निर्माण इथे मिळेल. सिंगल रनचा मदतीने स्कोर कार्ड आता 36 धावा धावफलकावरती. 36 धावा धावफलकावरती अजून देखील या पहिल्या सत्रामध्ये येत्या 11 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असेल. 11मध्ये मी म्हणेन की मिनिमम 20-25 जर बनवू शकले तर 55+ किंवा 60च्या अगदी जवळपास एक चांगले लक्ष असेल. फुल लेंथ आहे. लॉफ्टेड ड्राईव्ह गॅपमध्ये फटका. फिल्डर आता डीप एक्स्ट्रा कव्हरचे धावतात बट त्यांना देखील बीट करून हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. केतन इज ऑफ फॅन ऑफ. आणखीन एक चौकार. फारच मोठा गॅप आपण म्हणूया की लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध फार मोठा जो स्पेस आहे तो खाली आणि तिथे कोणताही फिल्डर नाही आहे आणि त्याचा फायदा इथे केतनने घेतला. चौकार येतो. धावफलक आता 40. नेक्स्ट बॉल आता हवेमध्ये आहे. कॅच पकडली जाईल का? लॉंग ऑनला फिल्डर फक्त प्रेक्षक बनून राहतील. आणखीन एक तडाका. केतन म्हात्रेचा बॅटमधनं आणखीन एक धमाकेदार फटका. षटकार. या सगळीला खारबावच्या बाहुबलीच्या अगेन्स्ट बाहुबल दाखवत असताना केतन म्हात्रे चौकार आला. त्यानंतर हा षटकार. आणि तेच असतं की एखाद्या प्रमुख फलंदाजाची जर तुम्ही कॅच सोडाल ना तर ते कदाचित असतं की दुसरी संधी तो तुम्हाला देईल आणि दुसरी संधी दिली नाही आहे. 9मध्ये 28 त्याने बनवला. एक कॅच किती टोचू शकते असं एक्झाम्पल सध्या सगळीला या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. बट कॅच ड्रॉप झाल्यानंतर जे जीवनदान मिळालं त्याचा फायदा भरपूर चांगला घेतला आणि आता आपल्या टीमला एक स्ट्रॉंग पोझिशनमध्ये उभं केलं आहे केतनने. लोबा फुल टॉस बॅटचा टोला लागला. लॉंग ऑन लॉंग ऑफ दोघे धावतात. फिल्डिंग चांगली. जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत पूर्ण केला जातील. या 2 धावा धावफलक आता 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो 48 आणि केतन वैयक्तिक पोहोचतोय 30 धावांवरती. आता प्रश्न हा देखील पडला की सुमित शेठ म्हात्रे चषक 2025 पहिलं अर्धशतक इथे बनवलं जाऊ शकतं का? कारण अजून देखील या पहिल्या सत्रामध्ये येत्या 8 चेंडूंचा खेळ बाकी आणि केतन 30वरती खेळतोय. लाजवाब इनिंग. यावेळेस अपिश ऑन द टोज वरती येऊन काय लाजवाब फटका पाहायला मिळाला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रेअरली आपण पाहत असतो की डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये ऑफर कटच्या अंदाजाने सिक्सर. जिनको उड़ने का शौक रहता है उनको गिरने का खौफ नहीं रहता. फेयरलेस क्रिकेट
आणि फेअरलेस अप्रोच आपल्याला केतन म्हात्रेचा पाहायला मिळते आणि त्यांचा हा अप्रोच त्यांच्या टीमला आता सध्या घडीला या मॅचमध्ये फार पुढे घेऊन चालला आहे. कारण बघा फर्स्ट ओव्हरमध्ये आता रिमेंबर करून देतो की 4 धाबा होत्या, 3 विकेट गेले होते आणि तिथनं हा पलटवार आणि 50 धावेंची ही पार्टनरशिप या चौथ्या विकेटसाठी आपल्याला या जोडीमध्ये पाहायला मिळत आहे. जितू चौधरी वैयक्तिक 12वरती, केतन म्हात्रे वैयक्तिक 36वरती. आता चर्चा सुरू आहेत कारण जेव्हा स्वतः अगदी आपण विचार केला बॉलर सूरज पाटील जेव्हा बॅटिंग करत असतात तेव्हा असं प्रदर्शन आपण त्यांच्या माध्यमातून देखील बहुतांश वेळेला पाहिलं. पण आता त्यांचं अगेन्स्ट मोठ्या फटक्यांचं प्रदर्शन केतन दाखवतोय. आणखीन एक उडवलाय. वा केतन वा. हा बॉल देखील लॉंग ऑन पार षटकार. रेटने 60 धावा धावफलकावरती धक्के लागले 3. तो एक वाक्य आहे ना हिंदीमध्ये की क्रिकेट में अर्श से फर्श तक आने में देर नहीं लगती. क्रिकेटच्या खेळामध्ये राजाचा रंग बनायला आणि रंगाचा राजा बनायला वेळ नाही लागत. आणि सध्याच्या घडीला वेळ बदलली असंच मी म्हणेन. कारण जो संघ स्ट्रगल करत होता, ज्या संघाचे 3 बॅटर्स पॉवर प्लेमध्ये जे डगआउटमध्ये पोचले होते, त्या टीमने काय प्रत्युत्तर इथे दिलं. हे रांजरोलीचं क्रिकेट आहे आणि रांजरोलीचं क्रिकेट नेहमी तुम्हाला हीच गोष्ट पाहायला मिळेल की इथे माघार नाही घेतली जात, इथे प्रत्युत्तर दिलं जातं, इथे लढलं जातं. आणि तो लढाऊ वृत्ती आणि तो जिद्दीचा खेळ मैदानात सातमध्ये केतन खेळतो आणि त्याच्यासमोर जितू चौधरी. पार्टनरशिप जर आपण ही पाकली तर सध्याच्या घडीला 56 धावेंची पार्टनरशिप चौथ्या विकेटसाठी. अजून देखील 1 ओव्हर बाकी आहे आणि आणखीन आता किती बनतील याआधी मला वाटतं की आपण जुनांदुर्गी टीमला 80 बनवताना पाकले होतं. आता मला असं वाटतं की मिनिमम 70 तर बनतीलच कारण 2 वेलसेट बॅट्समन खेळपट्टीवरती आहेत. पण आता त्या पलीकडे जो गोलंदाज लास्ट ओव्हर टाकण्याकरिता तयार होतो नेहल पाटील तयार होतो आणि त्याला हा प्रयत्न करायचा की या ओव्हरमध्ये विकेट नाही मिळाली हरकत नाही आहे, बट कमीत कमी रन्स द्यायच्यात. मोमेंटम सध्याच्या घडीला रांजरोली टीमचा बाजून आहे. लास्ट ओव्हर पहिलाच बॉल लो फुल टॉस, एक सिंगल इथली घेतली जाईल आणि या सिंगल रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जातं 61. आणि सध्याच्या घडीला सिंगल घेणं मी म्हणेन चांगलंच आहे बिकॉज आता केतन स्ट्रायकिंग एंडवरती असेल. ज्याप्रमाणे केतन खेळतो त्याप्रमाणे केतनला मी म्हणेन इथे स्ट्राईक जास्तीत जास्त मिळायला देखील हवी. आतापर्यंत केतनची जर आपण बॅटिंग पाकली 42वरती नॉट आऊट आहे. षटकार आतापर्यंत त्याचा बॅटमधनं 6 आपण पाकले, एक चौकार देखील पाकला. एक जबरदस्त इनिंग, एक मॅच विनिंग इनिंग खेळतो आपल्या टीमसाठी. पण जे मी सांगितलं की सुमित शेट म्हात्रे चषक 2025मधलं पहिलं अर्धशतक येऊ शकतं का, 42वरती आहे. अजून देखील 5 चेंडू शिल्लक असेल या पहिल्या सत्रामधल्या आणि 5 चेंडू जर केतन खेळून गेला तर आपण असं म्हणूया की 100% आपल्याला 50 पाहायला मिळू शकते. आणि या वेळेस नेहल काय बॉल टाकला नेहलने, अनप्लेएबल डिलिव्हरी. समोर केतन जरूर आहे बट ज्या पद्धतीने भाई हा बॉल टाकला नेहलने कौतुक करावं लागेल. आणि ॲज अ बॉलर नेहमी तुम्ही ही गोष्ट माइंडमध्ये ठेवा की तुमच्या अगेन्स्ट कोणताही बॅटर असू द्या, तुमच्या माइंडमध्ये जे प्लॅन्स आहेत, जे थॉट्स आहेत ते तुम्हाला एक्झिक्यूट करायचे आहेत ॲज अ बॉलर. आणि तेच थॉट्स आता तोच माइंडसेट आपल्याला बॉलर नेहलचा पाहायला मिळतो आहे. पण आता इथे जर आपण पाकलं सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी परतणार का नकारलं इथे केतनने. आता मिळेल फक्त एक सिंगल आणि धावफलक जर आपण पाकले सध्याच्या घडीला 62. आणि आता असं वाटतं की आपलं प्रेडिक्शन फेल जाणार आहे कारण आता चेंडू शिल्लक आहेत 3. कारण जस्ट मी उल्लेख केला की मिनिमम 70 बनतील असं वाटतंय, बट आता ते कार्य थोडं अवघड वाटायला लागलं आहे. फुल लेंथ आहे, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. लाजवाब बॉलिंग, क्या बात आहे नेहल. लास्ट ओव्हरमध्ये जिथे कुठे ना कुठे इकॉनॉमिकल ओव्हर टाकायचं होतं ते कार्य आता इथे केलं आपल्या टीमसाठी गोलंदाज नेहलने. अजून देखील
चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये येणारे 2. आता स्विच हिटचा फटका, स्विच हिट अँड स्वीट हिट. बॉल दरम्यान किती मिळतील अजून देखील निर्णय आलेला नाहीये. यस, ओव्हर दी रोप्स, सिक्सर. मान्यवर कक्षामध्ये यायचंय. एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे. 68. आता असं वाटतं की 70चं प्रेडिक्शन पूर्ण होऊ शकतं, बट कौतुक करावं लागेल कारण 64 ची ही पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली चौथ्या विकेटसाठी. आणि या पार्टनरशिपने टीम जहरी रांजनोलीला एक स्ट्रॉंग पोझिशनमध्ये उभं केलं. शेवटचा एक चेंडू असेल या पहिल्या सत्रामधला. केतन म्हात्रे ज्याने इंडिव्हिज्युअली सध्या सगळीला आपण पाहिलं 43 बनवला. जितू चौधरी जो वैयक्तिक खेळतोय 19 धाब्यांवरती. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला. शेवटचा बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, बट दिशा खराब, अतिरिक्त रन मिळेल. धाव फळक आता 69 आणि अजून देखील एक चेंडू शिल्लक. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन्सला आपण या विलास स्पोर्ट्स राहणार आणि त्यांचा अगेन्स्ट वीर तानाजी दापोडे अशी लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि पहिले सत्र जसं समाप्त होईल युवा मार्ट हॅपीनेस फॉर एव्हर टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. शेवटचा बॉल स्विच हिट खेळायचा होता. बॅटर तर मिस झाले, बट बॉलरने मिस केलं नाही आहे. यष्टांचा वेध घेतला, क्लीन बोल्ट धक्का या अंतिम बॉलवरती. आणि फायनली 65ची ही पार्टनरशिप इथे ब्रेक झाली आणि पहिलं सत्र देखील इथे समाप्त झालं. 69 धावा बनवल्या गेल्या आणि 70 धाव्यांचं एक मॅच विनिंग टोटल इथे सेट केलं टीम जहरी रांजनोलीने अगेन्स्ट टीम साई स्पोर्ट्स खारबाव. सर्वांनी पद्मनाथजी चौधरी साहेब आणि तसेच किशोरजी इताडकर साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत. टॉस आपण करूया. आणखीन एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. प्रितेश पाटील इन ॲक्शनमध्ये असतील, त्यांचा अगेन्स्ट विलास स्पोर्ट्स राहणार हा संघ खेळणार आहे. दोन्ही मान्यवरांच्या शुभेच्छा आपण टॉस करूया. मग कॉईन विषय माहिती, एका बाजूला सुमित शेट म्हात्रे चषक 2025, दुसऱ्या बाजूला पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा. कॉल कोण करतो? कॉल असेल भावेश चौधरीचा. सुमित शेट म्हात्रे चषक अशी मागणी आणि दरम्यान तेच झालं म्हणजे टॉस राहणार टीमने जिंकला. सामान्य विनंती असेल आपण आदरपूर्वक स्थानापन्न व्हायचं आहे. चर्चा आपण नक्कीच करूया. भावेश, फर्स्ट ऑफ ऑल हा प्रश्न विचारेन की चिराग रिकवर झाला की आज नाही आहे? नाही, तो पूर्ण सीझनलाच नसेल. आणि आता टॉस जिंकला, निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. फिल्डिंग करणार आहेत. आणि चिरागला सोडून जे आपले अदर मेन प्लेअर आहे, संपूर्ण टीम आहे की कोणता प्लेअर उपस्थित नाही असं काही आहे? एक निखिल चौधरी म्हणून उपस्थित नाही बॉलर. आणि प्लॅन कशा प्रकारे आहेत? कारण बॉलिंग करणार आहेत समोर दापोडे. या सीझनमध्ये आतापर्यंत दापोडेसोबत कोणती मॅच झाली आणि जर झाली असेल तर निकाल काय होता? नाही, अजून नाही झाले. म्हणजे या सीझनमध्ये प्रथमतः त्यांच्या अगेन्स्ट खेळणार आहेत. आणि शेवटचा प्रश्न आज असेल भावेश, याआधी तुमच्या टीमच्या माध्यमातून आपण स्वर्गीय विलास मोदी चषक पाहिला होता. तुम्ही देखील एक यशस्वी स्पर्धेचे आयोजक आहात आणि ही स्पर्धा पाहतात ज्याप्रमाणे हे आयोजन नियोजन केलं गेलं का म्हणशील? चांगलं आयोजन केलं आहे, ग्राउंडसुद्धा खूप चांगलं केलं आहे, मजा येईल खेळायला. सो बेस्ट ऑफ लक टीम राहणार. प्रितेश पाटील आमच्या समोर. प्रितेश, जर टॉस तू जिंकला असता तर निर्णय काय होता? फिल्डिंग घेतली. बट आता बॅटिंग करावी लागेल. सो प्लॅन बी कडे जायचं आहे. सो 5 ओव्हर माइंडमध्ये एखादा आकडा की जर आम्ही या टोटलपर्यंत पोहोचतोय तर तो टोटल आम्ही राहणारच्या अगेन्स्ट डिफेंड करू शकतो. एखादा आकडा रन जास्त होतात, जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. आणि या सीझनमध्ये प्रितेश जेव्हा स्टार्ट झाली होती भरपूर सारे विचार असतील की अशा प्रकारे परफॉर्म करायचं आहे, चांगलं खेळ करायचं आहे. तशा प्रकारे आतापर्यंत हा सीझन गेला आहे का? थोडा बॅकफुटला आहे टीम, पण चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. आणि शेवटचा हाच प्रश्न, या स्पर्धेविषयीचं तुझं मत? खूप छान आयोजन, आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल त्यांचा आभार. बेस्ट ऑफ लक टीम दापोडे. टॉस कंप्लीट आणि बातमी अशी आहे की टॉस जिंकला टीम विलास मोदी राहणार टीमने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद विशाल पाटील. जाऊया आपण हाय स्कोरिंग मॅच.
आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. पद्मनाभजी चौधरी मान्यवर कक्षामध्ये उत्कृष्ट 40+ क्रिकेटर आहेत. रेग्युलर क्रिकेटसुद्धा खूप चांगले ते खेळलेत, पण आज 40+मध्ये खेळताना दिसत आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. पद्मनाभजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान विक्रांतजी इताडकर आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. आमच्या पूर्णा स्पोर्ट पूर्णाचे आधारस्तंभ विक्रांतजी इताडकर आपण आपल्या शुभास्ते पद्मनाभजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मॅचला लगेच सुरुवात करायची आहे, कारण वेळेसंदर्भात सहकार्य करायचे. यानंतर अजून 3 मॅचेस होतील. विक्रांतजी इताडकर पद्मनाभजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करतील. त्यानंतर किशोरजी इताडकर यांचं स्वागत आणि सन्मान प्रणयजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. किशोरजी इताडकर मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान प्रणय चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. सुमित सेठ मात्रे चषक 2015मध्ये मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करण्यात येते. किशोरजी इटाळकर यांचं स्वागत आणि सन्मान प्रणय चौधरी आपल्या शुभ हस्ते करतायत. सो वळूया आपण एक हाय स्कोरिंग मॅचकडे, कारण 70 धावांचं लक्ष्य, विशाल लक्ष्य आहे. पण हे विसरून चालणार नाही की साईस्पोर्ट खारबाव हा संघसुद्धा एक जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला संघ आहे. अगदी मागच्या आठवड्यातच एकता ट्रॉफीचा चॅम्पियन संघ आहे. हे विसरून चालणार नाही. त्यांच्याकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि एक लढवय्या संघ आहे. सहजासहजी हार मानणारा संघ नाही आहे, पण धावांचं लक्ष फार मोठं ठेवलेलं आहे. JRA नांदोली संघाने, खास करून केतनने काय बॅटिंग केली होती. 3 फलंदाज लवकर बाद झाले. पहिल्या षटकात 3 फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर मात्र केतन आणि त्याचबरोबर जितू या दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली. सलामीची जोडी खेळपट्टीवर. महाबली मोनिश आणि वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील अशी जोडी खेळपट्टीवर. पहिले षटक हाताळण्यासाठी मार्गस्थ होईल प्रमोद म्हात्रे. सर्वात सिनियर खेळाडू आहे संघाचा, JRA नांदोली संघाचा प्रमोद. फुलटो चेंडू फेकून द्यायचा प्रयत्न आणि चेंडू जाईल डीप मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये षटकार. स्ट्रॅटेजी थोडी चेंज केलेली आहे साईस्पोर्ट खारबाव संघाने. मोनिशला जी बढती दिलेली आहे त्याचा फायदा मोनिश उचलेल का? पहिल्या चेंडूवर एक षटकार त्याने लगावला. हा चेंडू मात्र फुल्लारलेनचा चेंडू अपील केलं जात आहे, जोरदार अपील केलं जात आहे. आता निधाव चेंडू, चांगला चेंडू होता. कमबॅक करताना पाहतोय. पहिला चेंडू फुलटॉस होता, त्याचा खरपूस समाचार घेतला. मोनिश शहरी चेंडूला फेकून दिलं षटकारासाठी आणि आता मात्र दुसऱ्या चेंडूवर निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा मार्गस्थ होईल प्रमोद. शॉर्ट रनअप आहे, 7 ते 8 पावलांचा रनअप आहे. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातो तो मिड ऑफला, स्ट्रेट टू मिड ऑफ. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 7. आस्किंग 100 जर आपण बघितलं म्हणजे एक्सपर्ट स्कोरर जयेश तांडगे सांगतायत की 14 धावांचं आहे. आस्किंग 100 आवश्यक धावगती 7 धावा आलेले आहेत. फुलटॉस चेंडू, फटका चांगला आहे, प्लेसमेंट इतकं चांगलं नाही आहे. सरळ चेंडू डीप मिड विकेटला फक्त एकच धाव मिळेल. फायदा उचलता आलेला नव्हता फुलटॉस चेंडूचा. समाचार चांगल्या प्रकारे घेता आलेला नाही आहे. धावसंख्या 1 न वाढेल. धावसंख्या झाली 8. बिनबाद 8. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. प्रमोद स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, चेंडू हवेत आणि याचबरोबर मोनिश याची खेळी संपुष्टात.
सरळ बॅटने फटका खेळला होता. शॉर्ट वाईडिश फॅन्डिंगला खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी 3 धावा वाचवतो हा क्षेत्ररक्षक. फक्त एकच धाव. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे आणि पहिल्या षटकाचा विचार जर केला आपण तर पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आहे 1-9. पहिल्या षटकाचा विचार जर केला तर खूपच चांगलं षटक समाप्त केलं. जवळपास 4 मिनिटामध्ये हे षटक पूर्ण झालेलं आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर जयेश तांगडे यांनी टाईम सेट केलेला आहे. टाईम वॉच आहे. 4 मिनिटामध्ये पहिलं षटक पूर्ण झालेलं आहे. कारण आपण जर 4 षटके 20 मिनिटात पूर्ण केली नाहीत तर मात्र अंतिम षटकामध्ये आपणास एक एक्स्ट्राचं क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. पहिलं षटक जर आपण बघितलं खूप चांगली गोलंदाजी म्हणता येईल. भलेही या षटकामध्ये 9 धावा दिलेल्या आहेत पण एक महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला प्राप्त करून दिलेली आहे प्रमोद म्हात्रे यांनी. दुसरं षटक फार महत्त्वाचं ठरेल कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हे सुद्धा षटक असेल. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर दिसतील. नंतर गोलंदाजीसाठी विनीत भगत यांचा विलासपोट राहणार आणि वित आणि दापोडी 2 संघामधील मॅच आपण पाहणार आहोत. विनीत येतोय बॅटिंग गोलंदाजी करण्यासाठी आणि अजूनही खेळपट्टीवर पंढरपूर खारबाव आहे. प्रणय आणि पराग. विनीत राईट आर्म रिव्हर्स फुल टॉस फटका चेंडू डिपिश पॉइंट सीमा पार होईल चौकार. या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर सुरेश म्हात्रे बाळ्या मामा 1 नंबर सुरेश म्हात्रे बाळ्या मामा 1 नंबर. सुरुवातीला ठरवलं होतं परागेने स्विजिट खेळायचं आणि फुल टॉस चेंडू मिळाला. अगदी उजव्याच्या बाहेरचा चेंडू आणि आता हे सुंदररित्या स्विजिटचा फटका खेळला गॅपमधून डिपिश पॉईंट सीमा पार. पुन्हा फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा पॉईंटच्या वरून बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. धावसंख्या झाली 17. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. मी सुरुवातीला सांगितलेले हाय स्कोरिंग मॅच जरी असली तरी मात्र संघर्ष हा बघायला मिळणारच कारण दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. खरं तर जे आर अंदोरी संघाने खूप चांगली बॅटिंग केलेली आहे. खूप चांगली धावसंख्या उभी केलेली आहे. पण हे विसरून चालणार आहे की हा साई स्पोर्ट खारबाव हा संघसुद्धा कंप्लीट टीम आहे. एक फलंदाज बाद झाला आहे. मनीष बाद झालेला आहे. 1-17 अशी धावसंख्या आहे. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. प्रगतीपथावर आहे. आपण पाहतात सुमित म्हात्रे चषक 2025 युवा आणि डॅशिंग अंदाज असलेले गोंदवली गावचे माजी उपसरपंच सन्माननीय
सुमित म्हात्रे साहेब यांच्या खऱ्या अर्थाने सन्मानार्थ यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. सुमित म्हात्रे चषक 2025 सन्माननीय खासदार तुम्हा सर्वांचे लाडके कार्यसम्राट ग्रामीण सम्राट सन्माननीय बाळ्या मामा यांचे सुपुत्र सुमित म्हात्रे साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू फायदा उचलता आलेला नाहीये. लागोपाठचे 3 चेंडू फुलटॉस, पहिल्या 2 चेंडूचा समाचार घेतला होता, दोन्ही चेंडूवर स्विच हिट खेळला होता. यावेळेला मात्र ऑन साईडला खेळायचं होतं, फायदा उचलता आला नाही परागला. धावसंख्या स्थिर आहे, थांबलेले 17. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि विशाल लक्ष्य आहे, 70 धावांचं लक्ष्य आहे. पुन्हा फुलटॉस चेंडू फेकून दिलेला आहे, लॉंग लेग सीमारेच्या बाहेर षटकार. धावसंख्या झाली 23. 1-23. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी. असं वाटतं की हाय स्कोरिंग मॅच असली तरी संघर्ष बघायला मिळेल. पराग भतारी चांगल्या प्रकारे बॅटिंग करतोय. आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार त्याने लगावलेला आहे. विनीत एक खरं तर एक युवा गोलंदाज आहे. जवळपास 10 ते 15 पावलांचं रनअप, अगदी 30 सर्कलची जी रेषा आहे त्या रेषे जवळून हा गोलंदाजी करतोय. याला मात्र डिफेन्सरित्या खेळलेला आहे, डिफेन्स केलेला आहे, बचाव केलेला आहे. खूप चांगला चेंडू होता. बॅक टू द बॉलर. कुठल्या प्रकारे धावणे, धावसंख्या स्थिर आहे, थांबलेले आहे 23. 1-23. याला फटका खेळलेला आहे, मिस टाइम फटका, चेंडू हवेत. जीवनदान मिळतंय. सोपा झेल सुटणे, खरं तर अशा प्रकारे झेल व्हायला हवा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 1-24. बरोबर 10 मिनिटांमध्ये 2 षटके पूर्ण झालेली आहेत. 10 मिनिटांमध्ये 2 षटके पूर्ण झाले. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 24 धावा झाल्यात, म्हणजे अजूनही 3 षटकामध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 46 धावा. आज की नदीचा दबाव थोडासा वाढणार आहे, कारण पहिल्या 2 षटकामध्ये आवश्यक ती धावगतीला स्पर्श केलेला नाही आहे. तर आता आपण पाहतोय 15.33 म्हणजे 15 किंवा 16 धावा या प्रत्येक षटकामध्ये करायचे आहेत. पराग खेळपट्टीवर आहे, त्याचबरोबर प्रणय खेळपट्टीवर आहे. प्रमोद म्हात्रे कंटिन्यू असणार आहे. आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल. चांगला निर्णय मानता येईल, कारण पहिल्या षटकामध्ये प्रमोदने खूप चांगली गोलंदाजी केली होती, महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिली होती आणि फक्त 9 धावा दिल्या होत्या. मात्र या षटकामध्ये ही कामगिरी तो करेल का, सातत्य ठेवेल का, कन्सिस्टन्सी बघायला मिळेल का, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. प्रमोद राईट आर्म, याला मात्र अपील केलं जात आहे, जोरदार अपील केलं जात आहे. धावाची शक्यता आहे, समन्वय नव्हता. एक धाव मात्र मिळते. पंचांचा इशारा आला वाटते, बॅट आणि बॅटला लागून. यस यस, गोलंदाज हा पंचांच्या मध्ये ॲब्सोल्युटली चांगला निर्णय या ठिकाणी डिसिजन पंच परेश महाजन यांचा खूपच चांगला डिसिजन म्हणतात की जेव्हा बॉलर गोलंदाज अगदी फ्रंटला समोर येतोय ना,
त्या पंचांना सुद्धा निर्णय द्यायला थोडीशी अडचण निर्माण होत असते. याला होता फटका खेळलेला आहे. चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण होते मिडावला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आज प्रणय थोडासा संघर्ष करताना दिसतोय. फारसे चेंडू खेळायला संधी मिळाली नाही त्याला. प्रमोद फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आणि याचबरोबर प्रणय याची खेळी संपुष्टात. या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. बाद झालेला आहे. पहिल्यांदा मोनिश बाद झाला, त्यानंतर प्रणयला मात्र फारसं काय करता आलेलं नव्हतं. प्रणय आज थोडा सुरुवातीपासूनच संघर्ष करताना दिसला आणि झेल बाद झाला. आणि आता मात्र प्रणयची जागा घेतोय सूरज किमॅन. आता मात्र महत्त्वपूर्ण जोडी खेळपट्टीवर आहे. सूरज त्याचबरोबर पराग, दोघांकडे क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची. धावसंख्या आहे 25, 2 बाद 25, 15 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 45 धावा, कारण 70 धावांचं लक्ष्य आहे, विशाल लक्ष्य आहे. 15 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे. प्रमोद मात्रे संघाचा खरं तर तारणार आहे. सर्वात सिनियर खेळाडू आहे. पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं, त्यानंतर सुद्धा ह्या षटकामध्ये पण कमबॅक करताना पाहतोय. कारण पहिल्या षटकामध्ये मोनिशला बाद करण्यात यश आलं, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये तो प्रणयला बाद करतोय. प्रमोद जवळपास 8 ते 10 बॉलांचा रनअप आहे. याला मात्र फुलटा चेंडू आणि सहजगत्या फटका खेळलेला आहे. लोअर फुलटा चेंडूला फेकून दिलेला आहे. डीप मिड विकेट, सीमारेषा पार षटकार. चौदा चेंडूमध्ये 39 धावा करायचे आहेत. सूरज खेळपट्टीवर आहे, पराग खेळपट्टीवर आहे. लोअर फुलटॉसवर तुम्हाला जर मोठा फटका खेळायचा असेल तर खूप ताकदीचा वापर करावा लागतो. पुन्हा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, चेंडू हवेत. सूरजला जे जीवनदान दिलेलं आहे ते कदाचित महागात ठरू शकते. केतनला असं जीवनदान दिलं होतं आणि केतनाने अगदी विस्फोटक आणि विध्वंसक बॅटिंग केली आणि एक उच्च धावसंख्या, अगदी सर्वोच्च धावसंख्या उभी करण्यात आपल्या संघाला यश मिळवून दिलं. 1 धाव मिळाली, धावसंख्या झाली 32. अजूनही जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. तसं बघितलं तर झेल तितका सोपा नव्हता. एक क्षण तर असं वाटलं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. झेल सुटते, 1च धाव मिळते, हे फार महत्त्वाचं आहे. क्षेत्ररक्षणाचा बदल केला जातोय. ऑन साईडला एक एक्स्ट्रा क्षेत्ररक्षण तैनात केला जातोय. लॉंग हॉर्न, मिड विकेट, स्क्वेअर लेग. याला फटका खेळलेला आहे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल का नाही, फक्त 1च धाव मिळेल. धावसंख्या नेल्सन 33. 33 धावा म्हणजे आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. 3 षटकांसाठी कितीची वेळ घेतलेली आमचे एक्सपर्ट स्कोरर जयेश तांगडे या ठिकाणी नमूद करतील. येस, 15 मिनिटाची वेळ, अगदी बरोबर. 15 मिनिटात 3 षटके पूर्ण झालेली आहेत. पण
पण एक गोष्ट लक्षात असू दे, आपल्याला 1 मिनिटाची ग्रेस पिरियड मिळू शकेल, पण 20 मिनिटात 4 षटके पूर्ण करणं गरजेचं आहे. हे षटक जे आहे हे फार महत्त्वाचं ठरणार आहे दोन्ही टीमसाठी. 12 चेंडू आणि 37 धावा आहेत. खारबाव संघाला विजयाकडे वाटचाल करायची असेल तर या षटकामध्ये 15पेक्षा जास्त धावा पटकावणं गरजेचं असणार आहे. आणि जर जे रांजोरी संघाला मॅच जिंकायची असेल तर अंडर 10पेक्षा कमी धावा देऊन 1 किंवा 2 फलंदाज बाद करावे लागेल. हा आमचा फक्त अंदाज झाला. क्रिकेट तसा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. खेळपट्टीवर पराग, स्ट्राईकला असणारे नॉन स्ट्रायकर इनला सूरज. चौथं षटक विवेक भगत गोलंदाज असेल. युवा आहे, युवावर विश्वास टाकलेला आहे. सुखदेव असेल, त्याचबरोबर प्रमोद म्हात्रे असेल, केतन असेल, सिनियर खेळाडू आहेत संघामध्ये. विवेक त्याचा सामना करेल पराग. याला मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लोअर होता. ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र चेंडू सरळ निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातात. शिवाय एखादा चेंडू निर्धाव जाईल तेव्हा मानसिक दबाव वाढेल साईस्पोर्ट खारबाव संघावर. आणि जेव्हा एखादा मोठा फटका लागेल तेव्हा मात्र एक दबाव वाढेल जे रांजोरी संघावर. विवेक पुन्हा एकदा डॉट चेंडू. काय गोलंदाजी करतोय विवेक. बॅक टू बॅक हा डॉट चेंडू. आता समीकरण मात्र बदलतंय. 10 चेंडू आणि 37 धावा 37. हा मात्र हुकचा फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल डीप फाईन लेग सीमारेषेकडे. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चौकार. या समाज कार्या नऊ चेंडू आणि 33 धावा. 37 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 33 धावा. विवेक पण एकदा मार्गस्थ होईल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा चेंडू थोडासा वळला होता. पंचांचा काय इशारा येतोय पाहूया. पंच काय इशारा करतायत. यस धाव मिळणार नाही, कारण यष्टी रक्षकाकडे जेव्हा चेंडू जाईल ना तेव्हा भिवंडी क्रिकेटचा नियम आहे, नो रन. आता 8 चेंडू आहेत, 33 धावा. याला पुन्हा हुकचा फटका. चेंडू हवेत आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 38. आता मात्र जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 32 धावा. या षटकात खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. या षटकामध्ये बघितलं आपण 5 चेंडूमध्ये 5 धावा दिल्यात फक्त. याला पंच केलेला आहे. काय फटका खेळलेला आहे. एफर्टलेस डीप एक्स्ट्रा कव्हरला षटकार. फ्लॅट 6.
लक्ष लावून घ्यायचं. 19 मिनिटामध्ये 4 षटके पूर्ण झालेले आहेत आणि त्या मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण जर बघितलं तर 60-40. आज विशाल यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला आणि तो सलग 3 दिवस आपल्यापर्यंत पोहोचेल. आम्हाला दुसऱ्या दिवसासाठी थोडासा ब्रेकअप घ्यावा लागेल, पण मात्र आम्ही तिसऱ्या दिवशी नक्कीच उपलब्ध राहू. पूर्णा ग्रामस्थांचं खूप प्रेम आहे. खरं तर खूप मान सन्मान पुण्याला मिळतोय. जेव्हा जेव्हा स्पर्धा पुण्याची स्पर्धा असते ना तेव्हा मात्र खूप मान सन्मान मिळतोय. मग ती 40+ असो, रेग्युलर असतो, अंडर 90 असो, कुठलीही स्पर्धा असेल तर पुण्याला मात्र पूर्ण स्पर्धेसाठी यावंच लागतं. एक दिवस तरी यावंच लागतं पुण्याला. इतकं मान सन्मान पुण्याचा मिळतोय. कारण मी खरं तर प्रोफेशनल कॉमेंट्रीला सुरुवात जी केली होती पुण्यापासून. जाऊया खेळाकडे. महत्त्वपूर्ण मॅच आहे. फुल टॉस चेंडू. खराब फलंदाजी म्हणता येईल. सूरज खूप नाराज आहे या ठिकाणी, कारण मागच्या षटकामध्ये सूरजला जे मिळालं त्या षटकार त्यांनी लगावला आणि आता स्ट्राईकसुद्धा त्याच्याकडे मिळणार नाही. आता बॅटिंगसाठी मला वाटते अक्षय येऊ शकतो. रेप्युटेड बॅटर आहे संघाचा. पण समीकरण खूप कठीण झालेलं आहे, कारण 5 चेंडू आणि 26 धावा. 5 चेंडू आणि 26 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळावा लागेल. रणनीती खूप चांगली आखली खरं तर. मी म्हणेन की केतन असेल, प्रमोद म्हात्रे असेल, सुखदेव असेल, टीम मीटिंग करून थोडंसं सूरजला स्ट्राईकपासून दूर ठेवला आतापर्यंत तरी. 5 चेंडू आणि 26 धावा. स्ट्रेट डाऊन. कॅल्क्युलेटेड षटकार. या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा 1 नंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा 1 नंबर. 4 चेंडू आणि 20 धावा. 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र पायचीच्या रूपाने बाद. आणि आता मात्र बऱ्याच उशिरानंतर खरं तर सलामीला येणारा बॅटर करणला पाचारण केलं जातं आहे. थोडासा जो बॅटिंग लाईनअपमध्ये जो निर्णय घेतला गेला ना, क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसतं. नो डाऊट जे अंधोनी संघाच्या गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे, पण बॅटिंग लाईनअपमध्ये बदल केला गेला. कारण समीकरण जे राहिलेलं आहे 3 चेंडू आणि 20 धावा. फक्त गोलंदाजाने ठरवलं तर तो 20 धावा देऊ शकतो, अन्यथा नाही. गोलंदाज दीपक आहे. 3 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. याला मात्र थोडंसं डिफेन्सिव्हरित्या खेळलेलं आहे. अगदी टेस्ट क्रिकेटचा अंदाज बघायला मिळाला आणि जस्ट स्ट्राईक रोटेट केली. आता मात्र 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. यावर आता पंच केलेला आहे, ताकदवर पंच. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून 6 धावा.
आणि हेच तर धोकादायक ठरलं. खरं तर सूरजला स्ट्राईकपासून कुठेतरी दूर ठेवलं आणि मध्ये विजयाकडे वाटचाल केली ती JRA अनोली संघाने. पण इथे ड्राईव्ह केलेले आणि ह्याचबरोबर विजयी होते तो JRA अनोली संघ. अभिनंदन JRA अनोली आणि हार्ड लक साई स्पोर्ट खारबाव. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच केतन इज द मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली. 6 षटकार आणि 1 चौकार लगावला आणि 43 धावांची विस्फोटक आणि विध्वंसक खेळी केली. संघ अडचणीत असताना कारण 3 फलंदाज लवकर बाद झाले होते. मॅन ऑफ द मॅच केतन मात्र आपण यायचं आहे लगेच. साई स्पोर्ट खारबाव संघाचे कॅप्टन आपण संपर्क साधायचा ऑर्गनायझिंग कमिटीशी. साई स्पोर्ट खारबाव. केतन ज्याने 43 धावांची तुफानी खेळी केली आणि संघाचा विजय जो साकार केला त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. सो केतन प्लीज कम फॉरवर्ड. सर्वप्रथम विक्रांतजी इतळकर यांनी स्पॉन्सर केलेली आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबर गिफ्ट जे आम्हाला स्पॉन्सर केलं होतं ते विलासजी टावरे यांनी आणि जयजी इतळकर यांनी स्पॉन्सर केलं रेड बुल एनर्जी ड्रिंक्स. असं तिन्ही पारितोषिक या ठिकाणी आमचे मान्यवर देतात. आपल्या शुभ हस्ते केतन खूप खूप अभिनंदन. 3 फलंदाज लवकर बाद झाले पहिल्या षटकामध्ये. अशा स्थितीमध्ये बॅटिंगला आला, मानसिक दबाव तर नक्कीच असेल. मानसिक दबाव होता, पण मागे पण जितू होता सोबत, माझ्यासोबत बॅटिंगसाठी विनीत होता आणि पुढचे बॅट्समन्स आउट थोडा प्रेशर तर होताच, पण तो कॉन्फिडन्स माझा स्वतःचा थोडा असल्यामुळे मी बॅटिंग करू शकलो. हा महत्त्वपूर्ण विजय आहे. यानंतर काय थोडंसं बॅटिंग लाईनअपमध्ये काय बदल केला जाईल, कारण पहिल्या षटकात 3 फलंदाज बाद झाले होते. काय बदल केला जाईल? नाही, सेम बी असेल, फक्त 1-2 प्लेयर आता चेंजेस होतील. आमचे 1-2 प्लेयर जरा बाहेर असल्यामुळे 1-2 प्लेयर आता येतील, त्याच्यामुळे त्या हिशोबात आम्ही चेंजेस करू. तर मित्रांनो होता केतन ज्याने 43 धावांची विस्फोटक आणि विध्वंसक खेळ केली. त्यामध्ये 6 षटकार लगावले, 1 चौकार लगावला आणि जो विजय साकार केला त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. सो केतन वेल प्लेड आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. आपण जाऊया लगेच नेक्स्ट मॅचकडे. दोन्ही कंप्लीट टीम आहेत, वीर तानाजी दापोडे आणि विलासपूर रहाणाल. आणि जेव्हा प्रत्यक्ष मॅचला सुरुवात होईल क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. 3:30 वाजले आहेत, बरोबर अजून 3 मॅचेस आहेत, कारण आपण 6 वाजे पण आपल्याकडे 2.5 तासाची वेळ आहे. 2.5 तासामध्ये 3 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे, पंचांनी सुद्धा वेळेसंदर्भात वॉर्न करायचं आहे.